नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचीच जादू। भाजप सगळ्यात मोठा पक्ष, महायुतीला 214, महाविकास आघाडीला 49 तर स्थानिक आघाडीला 25 जागा। म्हणजे कमळच शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेलं आहे। कमळ म्हणजे नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप 119, शिंदेंची सेना 59 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसची 32, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 8 जागांवर आघाडी। निवडणुकांमधील विजयानंतर शिंदेंकडून पेढा भरवत आनंदोत्सव साजरा। शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला, महापालिका निवडणुकीतही शिवसेनेला असंच यश मिळणार, एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त। भाजप राज्यात 1 नंबरचा पक्ष आहे आणि देशातही 1 नंबरचा पक्ष राहील। जनतेनं आम्हाला सकारात्मक कौल दिल्याबद्दल धन्यवाद, पंकजा मुंडेंनी मानले मतदारांचे आभार। नगरपंचायत नगर परिषदेमध्ये आम्ही 2 नंबरचा पक्ष, शिंदेंचं नेतृत्व सर्वमान्य हे पुन्हा सिद्ध, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, विदर्भात भाजपची पीछेहाट। चंद्रपुरातील यश रेकॉर्ड ब्रेक, विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका। राणे बंधूंच्या लढतीमध्ये निलेश राणेंची सरशी, मालवणमध्ये शिंदेंच्या सेनेचा नगराध्यक्ष, शिंदेंच्या सेनेच्या ममता वराडकर विजयी। निवडणुकीमध्ये जय पराजय होतच असतो, नितेश राणेंची प्रतिक्रिया। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची एका हाती सत्ता, तर भाजपसह महायुतीला धक्का। ईश्वरपूरमध्ये आनंदराव मलगुंडे विजयी। शिर्डीमध्ये भाजपच्या उमेदवार जयश्री थोरात विजयी, शिर्डीमधील विजयी रॅलीमध्ये सुजय पाटीलही सहभागी। चिपळूणमध्ये भाजपचे शुभम पिसे एका मतानं विजयी। भाजपच्या सर्वाधिक जागा आघाडीवर असल्यामुळे राज्यभर भाजपच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाला धक्का, चंद्रकांत पाटलांची मुलगी संजना पाटील विजयी। महाडमध्ये भरत गोगावलेंनी गड राखला, तटकरेंना धक्का, महाड माझं घर, त्यामुळे इथे माझीच सत्ता, गोगावलेंचं विधान। विखे पाटलांनी गड राखला, नगरच्या राहता नगरपालिकेवर 1 हाती सत्ता, तर बीडमध्ये भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी। विजयी उमेदवारांचा जल्लोष। हिंगोली, नाशिक आणि सोलापुरात भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यावर, राज ठाकरेंच्या हस्ते मालाड, मालवणी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी मनसे कार्यालयांचं उद्घाटन।